हॅलो नमस्कार, मी RJ गिरीराज आणि वर्ल्ड हेल्थ डे आहे आज. आणि आज माझ्यासोबत आहेत एक स्पेशल व्यक्ती आणि डॉक्टर दीपक SS, जे आहेत चेअरमन साईदीप हॉस्पिटलचे आणि एक अतिशय नामांकित आणि फार रेप्युटेड आणि रिनाऊंड डॉक्टर आज आपल्यासोबत आहेत वर्ल्ड हेल्थ डेच्या दिवशी. रेडिओ ऑरेंज आणि साईदीप हॉस्पिटलच्या असोसिएशनमध्ये आपण लोकांना प्रश्न विचारले की तुमच्या हेल्थच्या बाबतीत जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही थेट डॉक्टर दीपक यांना विचारू शकता. तर फर्स्ट ऑफ ऑल हॅलो सर. नमस्कार सर, खूप छान वाटतंय आज तुमच्याशी गप्पा मारायला मिळत आहेत. तर वर्ल्ड हेल्थ डे आहे आणि तुम्ही डॉक्टर कधीपासून म्हणजे तुमची जर्नी कशी आहे हे ऐकायला मला आवडेल सर. ऍक्च्युली मी प्री प्रोफेशनल मध्ये मॅथ्स मध्ये मला हायेस्ट मार्क्स होता, म्हणून आय डिसाइडेड आय विल बिकम एन इंजिनियर. मग म्हणून पण माझं प्रिन्सिपॉलनं कळलं की दीपक इंजिनिअरिंगच्या लाईन मध्ये उभा आहे आणि त्यांनी मग मला बोलून घेतलं आणि मला म्हणलं तू बायोलॉजी मध्ये युनिव्हर्सिटी फर्स्ट आहे, तू इंजिनियर कसा होणार, तू डॉक्टर व्हायला पाहिजे. मग म्हणून त्यांनी माझ्या हातातला फॉर्म घेतला, ते ए म्हणून मी जे लिहिलं होतं त्यांनी बी केलं आणि सो माय डेस्टिनी, माय ट्रॅक वॉज चेंज अँड आय बिकेम अ डॉक्टर. क्या बात आहे. साईदीप हॉस्पिटलच्या आधी दीपक हॉस्पिटल जे झोपडी कॅन्टीनच्या तिथं होतं, त्यामुळे लोकांना खूप जास्त तुमची त्या ठिकाणची सवय आहे. तर तिथे हॉस्पिटल कसं झालं ते सुद्धा ऐकायला आवडेल. ऍक्च्युली नगर वॉज प्रॉब्ली डेस्टाइन्ड प्लेस फॉर मी. जसं माझं डॉक्टर बनणं डेस्टिनी झालं तसं अहमदनगरमध्ये प्रॅक्टिस करणंही डेस्टिनी झालं असेल. का मी इंग्लंडला अप्लाय केलं MD मेडिसिन झाल्यानंतर आणि मला लंडन पासून लांब कुठेतरी एक जॉब मिळाली. मग मी म्हणलं बाबा मला नको, मला लंडनच पाहिजे. ते म्हणले तुम्हाला 1 वर्ष थांबावं लागणार. मग 1 वर्ष काय करायचं पुण्यात, म्हणून मी नगरला आलो. आणि मला वाटलं ऍट द एंड ऑफ 1 year आय विल बी गोइंग टू UK. पण बाय दॅट 1 year नगरचं लोकांनी एवढं प्रेम दिलं आणि मी एवढं चांगली सेवा करू शकलो नगरमध्ये. मग ऍट द एंड ऑफ द इयर मला वाटलं मी इथं थांबायला पाहिजे, म्हणून मी माझं त्या UKचं लायसन्स त्यांनी जे दिलं होतं ते कॅन्सल केलं. प्रॉब्लेम वन ऑफ द रेअर डॉक्टर हू कॅन्सल्ड ब्रिटिश मेडिकल काउन्सिल. क्या बात आहे सर. आणि मग दीपक हॉस्पिटल स्टार्ट केलं. अमेझिंग अमेझिंग. ही जर्नी एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी आहे सरांची आणि आज त्यांच्यासोबत गप्पा मारायला मिळतात हे खरोखर माझं सौभाग्य आहे. आणि तुमच्या सगळ्यांचे प्रश्न जे तुम्ही विचारले मला इंस्टाग्रामवर DM करून, फोन करून, त्यापैकी काही प्रश्न सर आपण आज सिलेक्ट केलेले आहेत. सर, त्यापैकी पहिला प्रश्न आपण वळत प्रश्नांकडे. आता पहिला प्रश्न, आता सगळ्यात जास्त तरुण पिढीमध्ये लोकांना हे टेन्शन आहे, कोणाचे कोलेस्ट्रॉल लेवल्स वाढलेले आहेत. तरुण पिढीमध्ये खूप जास्त हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यानंतर मृत्यूचं प्रमाण पण वाढलेलं आहे. तर याची लक्षणं काय आहेत, कसं हे रोखलं जाऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? महत्वाचं आहे आपण आधी लक्षणांकडे येऊ. टिपिकल जे हार्ट अटॅक असतो, जिथं डावा छाती दुखतं, घाम येणार किंवा डावा हात दुखणार, हा स्टँडर्ड झाला. त्याशिवाय अटिपिकल जे म्हणतो आम्ही, कधी कधी फक्त घशात दुखतं, नरड्यात दुखतं किंवा पाठीत दुखणार किंवा पोटात दुखणार किंवा कधी कधी फक्त दम लागणार किंवा छातीत जळजळ होणार. आता हा कधी कधी मिसलीड होऊन जातो. लोक म्हणतात मला ऍसिडिटी झाली, पण इट इज नॉट ऍसिडिटी, इट इज अ हार्ट अटॅक. मग म्हणून आपण योग्य रीतीने लक्षणं ओळखायला पाहिजे आणि न घाबरता शांत डोक्याने त्याची इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे. तुम्ही दवाखान्यात जा, एक ECG करा, ट्रेडमिल टेस्ट करा, गरज पडलं तर एको करा आणि वर्स्ट कम वर्स्ट मग अँजिओग्राफी, आयदर CT अँजिओग्राफी और स्टँडर्ड कॉरोनरी इन्व्हेसिव्ह अँजिओग्राफी हे करावं लागणार. तर दिस इज द मेथड ऑफ डायग्नोसिंग. मग एकदा डायग्नोज झालं मग पुढचं ट्रीटमेंट खूप सोपं आहे. फॉर्च्युनेटली हार्ट अटॅक किंवा हार्ट अटॅकच्या आधी आपण त्याला डायग्नोज केलं की ट्रीटमेंट खूप चांगलं आहे. बरोबर, व्हेरी गुड. आणि हे प्रिव्हेन्शन कसं, मला वाटतं आपण बेसिक आन्सर एक शब्दात मला द्यायचं असेल, मी म्हणणार जीवनशैली. बरोबर, तुम्ही कसं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला वाटतं पुढं आपण जीवनशैलीवरही एकदा डिटेलमध्ये बोलू. येस सर. आणि याला जोडून मला आणखी एक विचारायचं आहे की आता वयाचं काही फॅक्टर राहिलेलं नाहीये ना, म्हणजे कुठल्याही वयामध्ये तुम्हाला हार्ट अटॅक होऊ शकतो. सुरुवातीच्या काळात असं आपण पाहायचो की ओल्ड एज मध्ये तुम्हाला हार्ट अटॅक होतोय. आता याला जोडून विचारायचंय मला की रेग्युलर तुमचं हेल्थ चेकअप करणं किती जास्त काळाची गरज आहे? मी सध्याच्या काळात तर म्हणेन 35 ते 45 वयोगटातल्या लोकांनी ABCD सुरू करायला पाहिजे. त्यातल्या त्यात इफ देर इज अ फॅमिली हिस्ट्री, हा बाबा माझ्या वडिलांना लवकर हार्ट अटॅक आलता, माझ्या बहिणीला आलेला आहे, माझ्या भावाला आलाय. म्हणजे मी एक किस्सा म्हणून सांगतो, माझं स्वतःचं उदाहरण घेतो. मी 44 वर्षाचा असताना माझा 1 वर्ष थोरला असलेला माझा चुलत भावाला हार्ट अटॅक आला. त्याला हार्ट अटॅक आला म्हणून मी माझं ट्रेडमिल टेस्ट केलं आणि तो पॉझिटिव्ह आला.
बापरे. त्यानंतर मग मी म्हणलं माझं अँजिओग्राफी करा, पण माझं अँजिओग्राफी करायला कोणी तयार नव्हतं. ते म्हणले अरे तुला काहीच झालं नाही, तू तर यंग अँड नो हॅबिट, नो अल्कोहोल, नो स्मोकिंग, तुला काहीच झालेलं नाही असं. मग पण मी म्हणलं नाही, जिद्दीने मी अँजिओग्राफी केली आणि त्याच्यात एक 75-80% ब्लॉक निघाला एका रक्तवाहिनीमध्ये. आणि त्याची मी अँजिओप्लास्टी केली त्या काळात. म्हणजे माझा मित्र न्यूयॉर्कवरनं आणून येऊन मला करून दिलं ते. आणि त्याला आता 28 वर्ष झाले. म्हणजे 28 वर्षापूर्वी मी सावध राहिलो, म्हणून माझा हार्ट अटॅक मी टाळू शकलो. एक्झॅक्टली. अर्ली डायग्नोसिस आय फील सर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही तुमच्या शरीराकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे. काळाची गरज आहे आता. दुसरा एक आपण मगाशी तुम्ही म्हणले की तुमची लाईफस्टाईल, जीवनशैली तुमची खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर कसं आपण आयुष्य जगलं पाहिजे आताच्या काळात? म्हणजे आफ्टर कोविड आता खूप सगळे पॅरामीटर्स चेंज झालेले आहेत. तर तुम्ही काय सांगाल लाईफस्टाईल चेंजेस? नाही, जीवनशैली हा एकमेव महत्वाचा भाग आहे जिथं आपण आपल्या हातात काहीतरी आहे. कित्येकदा हार्ट अटॅक व्हायला कारण अनुवंशिकता असतो, तो काय आपल्या हातात नाहीये. पण जीवनशैली हा आपल्या हातात आहे. ह्याच्यातला महत्वाचा म्हणजे समतोल आहार. बरोबर. आपलं आहारात खूप काही त्रुटी असतात किंवा चुका असतात, किंवा आपण एक्सेस खातो जे आपल्याला गरज नाही, किंवा काही जे गरज आहे ते खात नाही. म्हणून समतोल आहार हा एक महत्वाचा भाग आहे. आणि दुसरा आहे नियमित व्यायाम. काही ना काही शरीराला व्यायाम पाहिजे. देवाने जे माणसाचं शरीर केलंय ना, हा एक सारखं ऍक्टिव्ह राहण्यासाठी केलेलं आहे. आपणही म्हणतो जेव्हा इव्हन एज झाल्यावर सुद्धा जे ऍक्टिव्ह राहतात ते जास्त वर्ष जगतात. बरोबर. मग म्हणून नियमित व्यायाम पाहिजे. कमीत कमी अर्धा तास पर डे काही ना काही चाला, रनिंग करा किंवा जिमला जा, काही ना काही स्विमिंग, सम फिजिकल ऍक्टिव्हिटी हाफ एन आवर टू 45 मिनिट्स पाहिजे. आणि त्यानंतर आहे वजन कंट्रोलमध्ये ठेवणे. आपलं जे काय आपलं रेंज आहे हाईट अनुसार वेट ते मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. आणि पुढचं महत्वाचं आहे, कुठल्याही प्रकारच्या वाईट सवयींना आपण सुरू करू नये. व्यसन नसाल. व्यसन जे काय आहे, स्मोकिंग, तंबाखू, अल्कोहोल, हे कधी ना कधी आपल्याला मारक ठरणार आहे. बरोबर. मग म्हणून हे सगळं महत्वाचं असताना अजून एक महत्वाचं आहे, दो मेंटल स्टॅबिलिटी. येस. मेंटल स्टेटस आपला ताणतणाव कमी असायला पाहिजे. किंवा आपल्याला ठीक आहे, आपण जगात पुढे येण्यासाठी अम्बिशन पाहिजेच. बरोबर. पण शुड दॅट अम्बिशन बर्नस आउट? नो. ओव्हर अम्बिशन. तर आपण योग्य पद्धतीने आपलं मेंटल स्टेटस ठेवायला पाहिजे. यू मे बिकम रीडर, म्युझिक, देन स्पोर्ट्स, देन रिलिजन. देर आर सो मेनी वेज ऑफ रिलॅक्सिंग. ड्रॉइंग, पेंटिंग, सोशल वर्क, सो मेनी थिंग्स आर देअर. सो मला वाटतं की ताणतणाव मुक्त जीवन जगायला पाहिजे. सर, तुम्ही म्हणाले की समतोल आहार पाहिजे. याला जोडून मला एक प्रश्न विचारावा असं वाटतोय की या सगळ्या आपल्या डेली लाईफस्टाईल मध्ये आपण जे खातोय ते तर इम्पॉर्टंट आहे, पण आता सध्याच्या यंगस्टर्स मध्ये एक वादाची गोष्ट ही निर्माण होते की वेदर वी शुड ईट व्हेज ऑर नॉन व्हेज. तर तुम्ही काय सजेस्ट कराल की मीठ खाल्लं पाहिजे, नाही खाल्लं पाहिजे? तुमचा काय? नाही, ॲज आय टोल्ड यू, मी पहिलाच शब्द जे वापरला ना तो होता समतोल आहार. तर सगळं इट हॅज टू बी अ मिक्स, अ बास्केट ऑफ मिक्स. You have good amount of vegetable, good amount of fruits, then good amount of proteins पाहिजेच आपल्याला, because when you are young and active you have to have protein. आणि व्हेजिटेरियन डाएट मध्ये प्रोटीनचं प्रमाण कमी आहे. तसंच व्हेजिटेरियन डाएट मध्ये B12 कमी आहे, कम्पॅरेटिव्हली व्हिटॅमिन डी कमी आहे. आणि आज आपण जे बघतोय ना, या व्हिटॅमिन डी, B12 यांची कमतरता खूप लोकांमध्ये आहे. त्याचं कारण आपल्याला सनलाईटनी जे व्हिटॅमिन डी मिळायला पाहिजे तो मिळत नाहीये, बिकॉज वी आर ऑल इन क्लोज स्पेस ऑर इन एसी, और आपण ज्या पद्धतीने कपडे घालतो की आपल्याला सन एक्सपोजर होत नाहीये. मग म्हणून ही डेफिशियन्सी टाळण्यासाठी आय वुड प्रिफर एग येलो काढा, एग व्हाईट घ्या, देन चिकन और मटन, पण ते बॅलन्स मध्ये पाहिजे. बरोबर. म्हणजे ठीक आहे, वन्स अ वीक तुम्ही मटन खा, वन्स अ वीक चिकन खा किंवा फिश खा, किंवा एग व्हाईट डेली 1 किंवा 2 असू द्या, देन यू आर ऑल राईट. सो इट इज अ बॅलन्स्ड डाएट, अल्टिमेटली समतोल आहार. येस. त्याच्यात इक्वल प्रोपोर्शन मध्ये फॅट्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स असं पाहिजे, सगळं इक्वल पाहिजे, बॅलन्स्ड पाहिजे, प्रोपोर्शनेट. सर, एका लिस्नरचा एक प्रश्न आहे की डायबिटीसचा त्रास त्याच्या घरी म्हणजे हिस्ट्री आहे डायबिटीसची,
आता त्या व्यक्तीला काही त्रास नाहीये, नाही. मेसेज आला होता मला, पण मी काय काळजी घ्यायला पाहिजे असं त्यांचा प्रश्न आहे. नाही, हा अगदी योग्य प्रश्न आहे. म्हणजे मी सांगतो, माझ्या मनात पण हाच प्रश्न आला होता 50 वर्षापूर्वी, जेव्हा माझ्या आई वडील दोघांनाही डायबिटीस डिटेक्ट झाला. मग मी म्हणलं अरे बापरे, आता पहिलं जे डायबिटीसचं कारण आहे अनुवंशिकता. मी म्हणलं आता आई वडील दोघंही डायबिटीस झाले म्हणजे मी पण होणार. मग त्यासाठी मी काळजी घेतली. आज मी 72 वर्षाचा आहे, मला अजूनही डायबिटीस नाहीये. त्याचं कारण आय थिंक आय केप्ट माय वेट इन चेक. म्हणजे मी 50 वर्षापूर्वी जे काय वजन होता तो 1-2 किलो मागं पुढे झाला असेल, पण मोरलेस आय हॅव मेंटेन दॅट. अँड देन रेग्युलर एक्सरसाइज 30 minutes to 45 minutes, some form of physical activity. अँड म्हणून शारीरिक हालचाल आणि समतोल आहार आणि वजन वाढवू न देणे आणि मानसिक संतुलन, मला वाटतं 4 गोष्टी तुम्ही पाळलात तर तुम्ही डायबिटीस नक्की टाळू शकता. सर, आणि बऱ्याच 30-40 काही महिला किंवा काही पुरुष आहेत, त्यांच्यामध्ये डायबिटीसचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. कुणी बाउंड्री लाईनवर आहे, तर जे बाउंड्रीवर आहेत त्यांनी टॅबलेट्स घ्यायला पाहिजे का? कारण एका तज्ञाकडूनच ही माहिती प्रॉपर मिळू शकते. त्यामुळे आज मला हा स्पेशली तुम्हाला प्रश्न विचार. नाही, टॅबलेट घ्यायलाच पाहिजे असं नाही. इफ त्यांनी नियमित आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक संतुलन ठेवलं तर त्यांनी डायबिटीसची गोळी घेण्याची कमीत कमी 5 ते 6 वर्षांनी पुढे ढकलू शकतात. ओके. त्यांनी 100% योग्य पद्धतीचा डाएट पाळलं आणि व्यायाम केलं तर डायबिटीस पुढे ढकलू शकतात. अमेझिंग. डायबिटीसचं प्रमाण आता सध्या इतकं आहे की इट इज सेड दॅट की प्रत्येक 3 व्यक्तींनंतर एक जो व्यक्ती आहे त्याला डायबिटीस होण्याचे चान्सेस आहेत. सो थँक्यू सो मच सर. एक आणखी लिस्नरचा प्रश्न होता की जवळजवळ 11वीत असल्यापासून तो म्हणतोय की त्याला मायग्रेनचा त्रास आहे आणि थोडं जरी रुटीन चेंज झालं तरी पण खूप जास्त डिफिकल्टी होते, डोकं दुखतं, मान दुखते. तर या मायग्रेनसाठी टॅबलेट्स घेतल्या तर झोप येते खूप, असं मेसेज आला होता. तर हे मायग्रेनचं काय जे चक्र आहे त्याच्यातून कसं बाहेर पडायला पाहिजे? मायग्रेन अनफॉर्च्युनेटली ह्याला खूप काही कारण आहेत, मल्टिपल फॅक्टर्स आहेत. म्हणजे काही लोकांना समजा इट इज फूड रिलेटेड, काही लोकांना काही प्रकारचं तेल खाल्लं की होतं, काही लोकांना वांग खाल्लं की होतं, काही लोकांना पिठलं खाल्लं की होतं, काही लोकांना फिश खाल्लं की होतं, काही लोकांना वनिला आईस्क्रीम खाल्लं की होतं. सो मेनी टाइम्स इट इज अ फूड अलर्जी. सो देन फॉर देम दे हॅव टू आयडेंटिफाय दॅट कॉज आणि ट्राय टू अवॉइड इट. आणि दुसरं आहे इज स्ट्रेस, शारीरिक ताण म्हणा, मानसिक ताण म्हणा. कधी कधी हॉर्मोनल चेंजेस आहेत आणि कधी कधी आपलं सिच्युएशन म्हणजे मनावर दडपण येणार आहे. उद्या इंटरव्ह्यू आहे, काही लोकांना मायग्रेन येतो. घरी 10 पाहुणे येणार आहे, स्वयंपाक करायचं, मायग्रेनचा अटॅक येतो. प्रवास करायचा काही लोकांना. सो हे सगळं वेगवेगळं कारण आहे. म्हणून त्यांनी मायग्रेन आपल्याला कशामुळे ट्रिगर होतो या सगळ्याला आपण ट्रिगर म्हणतो. काही लोकांना अर्धवट झोप, समजा तुम्ही 2 ते 3 दुपारी झोपता आणि कोणीतरी तुम्हाला 2:30ला उठवलं, मग लगेच मायग्रेनचा अटॅक येतो. तर आणि असं वेगवेगळं देर आर लॉट ऑफ रिझन्स. प्रत्येकाचा ट्रिगर वेगळा असतो. त्या ट्रिगर त्यांनी ओळखायला पाहिजे, ते प्रिव्हेन्शन व्हायला पाहिजे. आणि देर आर मेनी ड्रग्स. सो ही हॅज टू टेक द ड्रग सपोर्ट आणि मायग्रेन कॅन बी ट्रीटेड. काही वादच नाही. येस सर. सर, पुढचा प्रश्न हा आहे की एका लिस्नरने विचारला आहे की एका ठिकाणी जास्त वेळ बसल्याने पायाला मुंग्या येतात आणि हे अनियमित रक्तप्रवाहामुळे होत आहे का? करेक्ट, 100%. आपण एकाच ठिकाणी बसलं ती सर्क्युलेशन कमी होऊन, मी मगाशीच सांगितलं, ह्युमन बॉडी इज मेड फॉर ऍक्टिव्हिटी. म्हणून आपण ऍक्टिव्हिटी थांबवलं की ब्लड सर्क्युलेशन थांबतं आणि याला व्हीनस कंजेशन होतंय आणि म्हणून त्या भागातला ऑक्सिजन कमी होत आहे. इट इज, हे जे काही मुंग्या येणे इज बिकॉज साईन ऑफ अ लॅक ऑफ ऑक्सिजन. आणि म्हणूनच आपण म्हणतो कुठं बसला असताना सुद्धा आपण आपलं काफ मसल किंवा तळवे हलवायला पाहिजे. काफ मसल म्हणजे वासराचं स्नायू जे म्हणतात, बरोबर, त्याची कंटिन्यू मुवमेंट पाहिजे. आपण आता रिसेंटली आर्टिकलही पाहिलं असेल, तुमचं वासराचं स्नायूचं तुम्ही चांगलं व्यायाम केलं की तुम्ही डायबिटीस सुद्धा टाळू शकता. एक्झॅक्टली. सो कीपिंग कंटिन्युअस लेग मुवमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस सर, थँक्यू सो मच. खूप खूप इम्पॉर्टंट माहिती होती. सर, पुढचा प्रश्न आहे की बऱ्याच 35-40 नंतर किंवा आफ्टर प्रेग्नन्सी महिलांमध्ये जनरली हा प्रॉब्लेम आता खूप जास्त यायला लागलाय की व्हायटमिन आणि कॅल्शियम डिफिशियन्सी त्यांना जाणवते, मग चिडचिड होते, खूप डिप्रेस्ड वाटतं. तर
जे शहरातले लोक आहेत ते ऍटलिस्ट जाऊन ट्रीट करू शकतात. करतात, बरोबर. पण याचे सिम्पटम्स कसे ओळखायला पाहिजे, त्याचे लक्षणं काय? नाही, व्हेरियस डेफिशियन्सीजचं जे आहे ना, काही सिम्पटम्स कॉमन आहेत आणि काही इंडिव्हिज्युअल वेगवेगळे आहेत. ओके. जसं आपण म्हणालात की अशक्तपणा वाटणे, मसल किंवा स्नायू ढिलं वाटणे, किंवा केस गळणे, किंवा नख ब्रेक होणे किंवा तुटणे, आणि चव बदलतो कधी कधी, टेस्ट, हातापायांमध्ये मुंग्या येणे, किंवा स्किन ड्राय होऊन जातो. ड्राय स्किन इज ऑल्सो वन ऑफ द मॅनिफेस्टेशन ऑफ डेफिशियन्सी. मग आपण जे म्हणतो अॅनिमिया आहे की नाही, हातापायावर सूज येणे, अॅनिमिया, डिप्रेशन ऑल्सो इज अ sign of some deficiencies. And last but the least is the bone deficiency. हाडांमध्ये कॅल्शियम कमी होणे आणि बोन पेन्स जे म्हणतात, किंवा सांधे दुखणे. तर हे सगळं कुठलं ना कुठलं तरी डेफिशियन्सीचं चिन्ह आहेत, आणि ते ओळखून त्याला करेक्ट करायला पाहिजे. एकाने विचारले सर की समतोल आहार मी रोज घेतो, तर मला कॅल्शियम आणि मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या घेण्याची गरज आहे? नाही, अजिबात गरज नाही. ओके. इफ यू आर टेकिंग नॉर्मल डाएट यू डोंट नीड एनिथिंग. येस. ओके सर, आणखी एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. एक सध्या सगळ्याच लोकांमध्ये ते जिम करतायत, ते शरीराच्या बाबतीत अवेअर आहेत, तर एक नवीनच काहीतरी कॉन्सेप्ट असा आलाय की सुपर फूड. तर या सुपर फूडच्या बाबतीत तुमचं काय मत आहे, प्लीज मला ऐकायला आवडेल. नाही, अजिबात मी ह्याला सपोर्ट करत नाही. ह्या जगात असं सुपर फूड असं कुठलंही एक फूड नाहीये. हा, देर इज प्रॉब्ली अ सुपर डाएट, जे आपल्याला शोधावं लागणार आपल्यासाठी कुठलं सुपर डाएट आहे, आपल्या शरीरासाठी, आपलं आरोग्य टिकवण्यासाठी. मग म्हणून तो दॅट विल बी अ बास्केट मिक्सचर. आता आपण जे म्हणतात सुपर फूड, ह्याची कन्सेप्ट कशी सुरू झाली की आपल्या शरीरात वेन शरीर काम करतोय, जसा एक तुम्ही गाडी चालवलं तर धूर कसं बाहेर येतो, एक्झॉस्ट बाहेर येतो, तसं आपल्या शरीरात काही टॉक्सिन्स रिलीज होतात बॉडी नॅचरल फिजिओलॉजीमध्ये. त्या बॉडी समजा आपलं लघवी वाटं, संडासा वाटा किंवा थुंकी वाटा असं जात असतील, किंवा श्वासा वाटं जात असतील. मग ह्यांना कंट्रोल करण्यासाठी, ह्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी काही अँटीऑक्सिडंट्स म्हणतो. बिकॉज बेसिकली आवर बॉडी वर्क्स बाय ऑक्सिडेशन मेथड. मग अँटीऑक्सिडंट ज्या आहारामध्ये जास्त आहे त्यांना आपण सुपर फूड म्हणतो. मग ह्याच्यात आलं आपल्या शरीराला मदत करणारे काही नट्स आहेत, बेरीज आहेत, जे रसाळ फळ म्हणतो आपण त्याला, आणि हळद आहे, ग्रीन टी आहे, देन लिफी पालक वगैरे लिफी व्हेजिटेबल्स आहे, खूप काही आहे. पण फक्त सुपर फूड खाल्ल्याने तुमचा आहार योग्य राहील किंवा हेल्दी राहील असं नाहीये. तुम्हाला योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट, देन विटॅमिन्स, न्यूट्रिएंट्स हे सगळं असायला पाहिजे. म्हणजे आपलं एक बास्केट तयार व्हायला पाहिजे, रंगबिरंगी बास्केट, ज्याच्यात सगळं फ्रुट्स आहे, व्हेजिटेबल आहे, कडधान्य आहे, नट्स आहे, हे सगळं असायला पाहिजे. त्याला मग मी म्हणेन सुपर डाएट. म्हणून सर्वांना विनंती आहे की हे सुपर फूडचं मागं जाण्यापेक्षा सुपर डाएटचं मागं द्या. तुमचं सुपर डाएट तुम्ही तयार करा, बी हेल्दी. क्या बात आहे. सुपर फूडच्या मागे नका लागू, सुपर डाएटच्या मागे लागा. थँक्यू फॉर दिस ऍडवाइस. याला जोडून आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. खूप लोक कुठले तरी युट्यूबवरचे व्हिडिओज किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर आलेले जे काही फॉरवर्डेड मेसेजेस असतात त्याला फॉलो करतात लाईफमध्ये, आणि स्ट्रिक्टली असं काहीतरी डाएट फॉलो करतात की मी 2ताच जेवेन एका दिवसामध्ये. तर हे कितपत योग्य आहे? नाही, इट इज अगेन इंडिव्हिज्युअल. तर तुम्ही तुमचं शरीर, तुमचं काम आणि तुमचं शरीर जे काय ऍडजस्ट करू शकेल ते पाळायला पाहिजे. जसं मी मगाशी सांगितलं, खूप ऍसिडिटी होत असेल, तुम्ही 12 तास 16 तास काही खात नसेल, तर तुम्हाला ऍसिडिटी होत असेल तर तुम्ही मध्ये खायलाच पाहिजे काही ना काहीतरी. तर सो इट हॅज टू बी टेलर मेड टू युअर बॉडी अँड युअर ऍक्टिव्हिटी. तुम्ही 24 तास एक ठिकाणी बसून राहणार असेल, काहीच काम करणार नसेल, तर तुम्ही दिवसाला एकदा खाल्लं तरी चालेल. पण तुम्ही खूप ऍक्टिव्ह आहे, शेतात काम करणार आहे, तुम्ही उपाशीपोटी गेला मग चक्कर येऊन पडाल, आहे की नाही. मग म्हणून आपलं वर्क अँड आपलं फूड याची मॅच व्हायला पाहिजे.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की अतिशय कमी वयात डायबिटीस आणि थायरॉइड होण्याचे काय लक्षणं असू शकतात किंवा काय कारण असू शकतात? नाही, कारण ह्याच्यात बेसिकली अनुवंशिकता असणार. ओके. अगदी कमी वयात झालं, जसं आम्ही म्हणतो टाईप 1 डायबिटीस, तो आयदर इम्युन डिसीज असतो बरोबर. किंवा सम जेनेटिक फॅक्टर्स असतात. मग सेम इज थायरॉइड. मग आईला थायरॉइड डिस्फंक्शन होता आणि मग तो बाळ जन्माला आलं तर काही ना काहीतरी थायरॉइड डिस्फंक्शन असू शकतो. सो दॅट इज द मेन रिझन. सर, एक फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण कोविड नंतर आता सगळ्यांना ती रोगप्रतिकारक शक्तीचं इम्पॉर्टन्स माहीत झालं. बरोबर. की इफ यू आर नॉट इम्युन, की तुम्ही ते रोग पटकन घेताय तुमच्या शरीरामध्ये, तर ती रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? नाही, अगेन द आन्सर कम्स बॅक टू सेम. जीवनशैली, बरोबर. समतोल आहार, व्यायाम आणि मानसिक संतुलन. बट आय टेल यू, दिस टाइम इन कोविड मी पाहिलं मानसिक संतुलनला मी 30% मार्क देईन. बापरे. I found that as a major factor. Anybody who is mentally strong was coming out of COVID very well. Exactly. आणि maybe mild disease but mentally not strong, they used to succumb. Exactly. तर म्हणून mental attitude to fight and to survive मला वाटतं हा खूप महत्वाचा आहे. खरंय, कोविड झाल्यानंतर कित्येक लोक अजून सुद्धा सफर करतात आणि त्याला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की मला माझ्या पर्सनली असे खूप जण ओळखीचे आहेत. इनफॅक्ट माझ्या घरात सुद्धा असं आहे की कोविड 2 वर्षापूर्वी होऊन गेला, आता जे इन्फेक्शन होत आहेत ते लवकर बरेच होत नाही, तर याचं काय कारण? बरोबर. ह्याचं कारण डेफिनेटली कोविडनी आपलं जे प्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी सिस्टीमला रिसेट केलेलं आहे. मग आपल्या बॉडीने परत त्याला रिसेट करावा लागला. ओके. आणि त्यासाठी अगेन वी हॅव टू डू दीज थिंग्स ओनली. योग्य आहार आणि योग्य व्यायाम, देन ओनली वी कॅन बिल्ड अप. येस. मी आता सकाळी येत होतो तेव्हा मला मित्र भेटला, तर तो मला म्हणे की H3N2 बद्दल खूप आमच्या ऑफिसमध्ये भीती दाखवतात, तर तू माझ्यातर्फे सरांना एक प्रश्न विचार की हा काय व्हायरस आहे, कशी काळजी घेतली पाहिजे? बेसिकली H3N2 आपण दरवर्षी ह्या हवामान बदलल्यावर येणारा जे फ्लू म्हणतो किंवा सर्दी खोकल्याचा आजार तोच आहे. इट इज बेसिकली सेम इन्फ्लुएन्झा ग्रुप. इन्फ्लुएन्झा A, B असं आहे आणि याच्यातला A मधला हा H3N2 आहे. H1N1 जे स्वाईन फ्लू म्हणतो तो त्याचा भाऊ बहीणच आहे. असंच आहे. पण आपल्या प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळं ह्या आजार आपल्याला त्रास देतात. अदरवाईज हे दे हॅव बीन देअर बिफोर. म्हणजे हे काही नवीन आजार नाहीये. बरोबर. म्हणजे जसं दरवर्षीच सीझन चेंज झाल्यानंतर आजारपण होतं तेच आहे. थँक्यू. हा डाऊट क्लिअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एक आणखी प्रश्न आहे लिस्नरचा की ऍसिडिटी, जळजळ हे प्रकार मला पर्सनली खूप जास्त होत आहेत, तर माझ्या जीवनात आणि मी आहारात काय बदल केला पाहिजे? नाही, याचं उत्तर आहे नक्कीच तुमचा आहाराचा जे तुम्ही प्रमाण घेता तो आटोक्यात असायला पाहिजे. योग्य वेळेत आहार घ्यायला पाहिजे. समजा आता आजकाल काय होतं, कधी कधी माणूस सकाळी 9ला ड्युटीला जातो, त्यावेळेला काहीतरी खाऊन जातो, मग दुपारी चहा. माझा कित्येकदा ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना विचारतो चहा किती वेळा होतो? 15 वेळा चहा होतोय. मग या माणसाला ऍसिडिटी होणारच. किंवा तो दुपारी काहीच जेवत नाही, रात्री 10 वाजता जेवणार. मग काही ना काही सवय, एस्पेशली टोबॅको, अल्कोहोल, ऑल दीज थिंग्स कॅन इन्क्रीज ऍसिडिटी. म्हणून योग्य पद्धतीचं स्वयंपाक करणे, कुकिंग मेथड, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रॉपरली कुक्ड फूड, प्रॉपरली स्टोर्ड फूड, स्टोरिंग ऑफ द फूड ऑल्सो इज इम्पॉर्टंट. आणि योग्य वेळेत योग्य प्रमाणात कन्झम्पशन. स्मॉल फ्रिक्वेंट फीड जे म्हणतो आम्ही, तुम्हाला खूप त्रास होत असेल तर एक समजा 4 तासांनी 6 तासांनी काही ना काही कमी प्रमाणात खा, स्मॉल क्वांटिटी खा. आणि रात्री झोपताना तुमचा हेड एंड ऑफ द बेड वर ठेवा. ओके. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काही लोकांना कसं असतं की आपलं जे अन्ननळिका आणि जठर याचा मधलं एक वाल्व आहे तो थोडंसं लूज असलं की तो रिगर्ज होत असतो, मग त्याला रात्री ऍसिडिटी होते. मग त्यावेळेला हेड एंड वर ठेवून झोपलं आणि रात्रीचं जेवण थोडं कमी केलं आणि लवकरच खाल्लं की ऍसिडिटी कमी होऊन जाते. बरोबर. सर, तुमच्याशी असं वाटत नाही की गप्पा थांबवायत, बट कुठेतरी थांबावं लागेल, तर जाता जाता तुमच्याकडून एक स्पेशल मेसेज. वर्ल्ड हेल्थ डे आहे आज, तर तुम्ही सगळ्या रेडिओ ऑरेंजच्या लिसनर्सना आणि साईदीप हॉस्पिटलचे जेवढे काही प्रेम करणारे आजपर्यंत लोक आहेत आणि बाकीची आपली सगळीच ऑडियन्स, त्यांना काय मेसेज द्याल तुम्ही? नाही, माझा मेसेज आहे आपण आपल्या शरीराला महत्व द्यायला पाहिजे. शरीराचं आरोग्य, जेव्हा मी आरोग्य म्हणतो तो शारीरिक व मानसिक बरोबर दोन्ही महत्वाचे आहेत आणि त्याला महत्व देऊन ते सांभाळायलाच पाहिजे. जसं आपण गाडीला
समजा 6 महिन्यांनी वर्षांनी सर्व्हिसिंग करतो आणि चेक करतो ह्याच्यात काही दोष आहे का, तसं आपल्या शरीराचा वर्षात एकदा तर आपण बघायला पाहिजे, मला बीपी झालाय का, मला शुगर झालाय का, माझं हृदयाचं कंडिशन कसं आहे, आणि हे सगळं न घाबरता शांतपणे शांत डोक्याने करायला पाहिजे. बरोबर. कित्येक लोकांना मी विचारतो, का रे मागचं 5 वर्ष तू चेक नाही केला? तू म्हणतो अहो साहेब शुगर निघाला असतं, बीपी निघाला असतं. म्हणजे असं तुम्ही चेक केला म्हणून डायबिटीस होत नाही, चेक केला म्हणून बीपी होत नाही, तुम्हाला बीपी आहे म्हणून डिटेक्टेड आहे. मग म्हणून मला वाटतं आरोग्य सांभाळा. आरोग्य बिघडल्यानंतर आपण लाखो रुपये खर्च करतो, त्यापेक्षा फक्त त्याचा 5% बरोबर यू स्पेंड ऑन मेंटेनिंग हेल्थ. एवढंच सांगतो मी. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. रेडिओ ऑरेंज आणि आम्ही सगळेजण म्हणजे वी आर ॲब्सोल्युटली डिलायटेड की तुम्ही आज तुमचा एवढा मौल्यवान वेळ दिला आज आम्हाला. आणि एका एवढ्या रिनाऊंड डॉक्टरकडून जेव्हा आरोग्य बाबतीतची इतकी छान माहिती मिळते, तेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला तुमच्या आरोग्याची किती काळजी घेतली पाहिजे. तर पुन्हा एकदा मी सरांचे खूप खूप आभार मानतो. आणि जेवढे लोक आज आम्हाला पाहत आहेत तुमच्या सगळ्यांचे आभार, आणि सगळ्यांना वर्ल्ड हेल्थ डेच्या खूप खूप शुभेच्छा.